नमस्कार, स्वागत आहे आणखी एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलो श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे. हां, डस्टबिन मला खाऊ द्या म्हणतो ते. पप्पा ढाबल पकडतो, पप्पा ढाबल पकडतो. आणि बदललं काय वाटत? हा, हे वेगळं दिसलं मला. सगळं बदललं. अरे बापरे. सगळ्यासाठी सुंदर आहे. वरतून रस्ता आहे वाटतं. नाही, रस्ता आहे. बघी रस्ता. हां, चल पिलू मी पुढं. तर इकडे मी नारळ वाहून घेतले. म्हणजे इकडे आतमध्ये आपला नारळ नेण्याची परमिशन नाहीच आहे. त्यामुळे इकडे आपल्याला जे काही प्रसाद व्हायचा आहे तो आपण इथे ठेवू शकतो, म्हणजे कॅरेट, म्हणजे जेणेकरून प्रसादाची हेळसांड देखील होणार नाही. आणि तो प्रसाद जो आहे तो पायाखाली उडवला जाणार. आणि हा जो प्रसाद आहे तो भाविक भक्तांना ते वाटून देखील देतात. तर त्यासाठी अत्यंत छान अशी सुविधा केलेली आहे. म्हणजे इथे आपलं जो देवाचे जे मंदिर आहे ते अगदी छान आणि प्रसन्न असे वातावरण राहते. कारण जिथे स्वच्छता असते तिथे वातावरण देखील अगदी प्रसन्न असे असते. हे ना ते बावलं ते नजर लागून असं, म्हणजे काळी छाया ना समोर नाही. आणि आम्हाला झालं होतं लेट, त्यामुळे काही एवढी गर्दी वगैरे नव्हती. त्यामुळे आमचे जे दर्शन आहे ते अगदी आरामशीर असे झाले होते. आणि इथे जी सुविधा आहे ती तेल ओतण्यासाठी, म्हणजे शनिदेवाला सगळ्यांनाच माहीत आहे की शनिदेवाला आपण तेल वाहतो. तर इथे तेल अर्पण केलं जातं देवाला. तर ती जी तेल वाहण्याची जी सुविधा आहे ती अगदी छान प्रकारे केली आहे. म्हणजे तिथे जाळी टाकल्यावरून जेणेकरून जे तेल आहे ते अगदी नितळले जाईल. आणि मग त्या तेलासाठी एक विहीर देखील बनवलं आहे. तर ही शनिदेवाचे दर्शन वगैरे आमचे अगदी आरामशीर झाले होते. तर अगोदर जो आहे तो शनिदेवाला जाण्यापेक्षा अगदी जवळून असा मार्ग होता. परंतु आता त्यांनी थोडेसे म्हणजे दूरवरून दर्शन घेण्यासाठी इथे मार्ग बनवला होता. तर छान असे वातावरण तर एकदम प्रसन्न होते. परंतु मनाला देवाचे दर्शन झाले की मनाला एकदम प्रसन्न असे वाटते. आणि शनिदेवाचे दर्शन झाले खरोखरच म्हणजे खूप मनाला एकदम छान वाटले. आणि त्यानंतर आम्ही समोरच्या मंदिरामध्ये देखील दर्शन घेतले. शनिदेवाच्या समोरच जे मंदिर आहे तर त्या देवांचे आम्ही दर्शन वगैरे घेतले. तिथेच एक महादेवाची पिंड, म्हणजे पारायण वगैरे देखील लोक इथे करतात कदाचित. म्हणजे कोणी जर अनुग्रह घेतला असेल तर तिथे त्याचा जप वगैरे केला जातो. तर समोरच शनिदेवाची जी मूर्ती स्थापन केलेली आहे त्याच्या समोरच छान असे मंदिर आहे. तर तिथे दर्शन वगैरे घेतले. आणि हे बघू शकतो मी दानपेटी किती मोठी अशी दानपेटी आहे. तर पलीकडे बनवलं आहे लॉजिंग वगैरे, जेणेकरून बाहेरील जे प्रवासी आहे त्यांना आरामाची सुविधा इथे केलेली आहे. राहण्यासाठी जवळ आमचे दर्शन वगैरे झालेले आहे. आणि आज शनिवार होता, परंतु एवढी काही गर्दी नव्हती. कारण आता वाजले आहेत 9, 9:30. किती वाजले? 9:30, 10 वाजले असते ना रात्रीचे. आणि इथे भरपूर असा बदल देखील झालेला आहे. आणि आमची वेदन तेव्हा कशी चालली ती तुरु तुरु किलो सुंदर आहे हे पाठीमागचं. भारी बदल झाला पण इकडे आहे ना. इकडं समोरच प्रसाद विक्री बर्फी ते हे जुनच आहे. तिकडचं नवीन झालेलं आहे.
तर हे थांबले होते प्रसाद घेण्यासाठी. म्हणजे येथील शनी शिंगणापूरची जी बर्फी आहे, नारळाची बर्फी, ती अगदी प्रसन्न आहे. तर ही बर्फी जी आहे ती पिवळ्या कलरची असते, त्यामुळे हे इथे आले की बर्फी घेतच असतात. म्हणजे प्रत्येक भाविक भक्त इथे घेतोच, कारण देवाची एक रहस्यच आहे. तर वेदांतने घेतली होती बर्फी आणि ती झाली होती पुष्करांच्या हातामध्ये, तिला ती फोडायची होती. पाणी आणलेलं आहे ना, प्यायचं तुम्हाला? पाणी प्यायचं? हां, आता मग ते पलीकडे ठिकाण पाहायचं एकदा आपल्याला. इकडे वाटतं ते काय नवीन चाललंय ते. बापरे, पार्किंग आहे. पोलीस मामा मला पाहते ते अरे वाव, कसं सुंदर झालं समोर. तिकडनं आलता आपण. वाव. आणि येथील ग्रहांची एक विशेष रहस्य म्हणजे मला असे आढळून आले की ज्यावेळेस आपण लांबून असतो त्यावेळेस इथे आपल्याला त्यांचा लख्ख असा उजेड दिसतो. छान असे ते तुम्ही बघू शकता, त्यांचा जो उजेड आहे तो आपल्याला दिसतो. परंतु त्यांच्या जवळ गेले की ते देव जे आहेत ते पूर्ण, म्हणजे ग्रह जे आहेत ते पूर्ण अंधारामध्ये दिसतात. तर सॉरी, मी तुम्हाला ऋषी ग्रह देव म्हटले, तर ते खरोखर जे आहेत ते आहेत ग्रह, म्हणजे आपले 9 ग्रह. इकडे भरपूर दिवसांनी आले होते मी, म्हणजे कंप्लीट झाले असं 4 ते 4.5 वर्ष त्यानंतर आलेले आहेत मी. तर भरपूर असा बदल देखील इथे झालेला आहे आणि वातावरण एकदम असं प्रसन्न झालेलं आहे. आणि जो मार्ग आहे तो अगदी भुयारातून काढलेला आहे. तर इकडे गार्डनची सुविधा केली आहे, छोटी छोटी झाडं वगैरे. अजून गार्डन छान प्रमाणात, म्हणजे चांगल्या प्रमाणात उगलेले आहे झाडे वगैरे. तर आता आपण जाणार आहोत जे 9 ऋषीच आहे कदाचित, मला काय पक्क माहीत नाही. तर तिकडे जाणार आहोत. तर त्यांची जी दिशा आहे ती एका साईडला नाही म्हणतात, म्हणजे प्रत्येक दिशेकडे तोंड करून त्यांना ठेवलेले आहे. तर अशा प्रकारे आहे समोरचे जे ऋषी. तर चला बघूया आपण. तर सॉरी फ्रेंड्स, मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे ऋषी नाही, तर ते आहेत 9 ग्रह. म्हणजे शनिदेव हा जो, तर शनी हा आपला ग्रहच आहे. तर त्यापैकीच हे संपूर्ण 9 ग्रह इथे त्यांची स्थापना केलेली आहे, म्हणजे 9 ग्रहांची पूजा केलेली आहे. तर चांगल्या प्रकारे इथे म्हणजे वेगवेगळ्या दिशेला या ग्रहांची स्थापना केलेली आहे. तर छान असे सुंदर असे वातावरण देखील इकडे झाले होते, म्हणजे अगदी प्रसन्न वाटत होतं मनाला. तर मला येऊन देखील भरपूर असे वर्ष झाले होते, म्हणजे 4-4.5 वर्ष झाले होते त्यावेळेस मी आले होते. तर त्यावेळेस हे काही नव्हतं, म्हणजे बांधकाम वगैरे चालू असेल. आणि त्यावेळेस म्हणजे वाटतसुद्धा नव्हतं की एवढं वातावरण एवढं प्रसन्न आणि एवढं छान असं होईल कदाचित. तर मस्त असे वातावरण झाले. आणि इकडे गार्डन वगैरे सुविधा, म्हणजे आणि फोटो वगैरे काढला, म्हणजे काही अडचण वगैरे सगळं छान असे गार्डन वगैरे देखील इकडे झालेलं आहे. आणि माझा आवाज कदाचित तुम्हाला येत नसेल. आणि आमच्यासमोर आहे तो आहे भुयारी रस्ता, म्हणजे वरतून रस्ता केलेला आहे आणि खाली बनवलेला आहे. म्हणजे हे जो वरचा स्लॅब दिसतो तो आहे रस्ता, म्हणजे त्याचा मार्ग. त्याच्या खालूनच एक भुयारी मार्ग काढलेला आहे, जेणेकरून आपल्याला म्हणजे काही भक्तांना येण्यासाठी अशी सुविधा छान प्रकारे सुविधा केलेली आहे. हिंदी आती है क्या? हिंदी आती है? तर इकडे भेटले होते आम्हाला हे दुसऱ्या राज्यातील, म्हणजे हे होते तेलुगू राज्यातील लोक. तर त्यांना काही आपली भाषा समजत नव्हती, त्यामुळे त्यांचा काही रिस्पॉन्स आम्हाला आला नव्हता. तर आमचं दर्शन वगैरे झाले आणि आम्ही निघालो होतो घरी. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो रस्ता दिसतो तो आहे रस्ता, आणि त्याच्या खालून केलेला आहे ते भुयार. चला तर काय तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि